नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभाग भरती 2023 गट क आणि गट ड याच्याविषयी महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग मेगा भरती हा तुम्ही जॉईन करू शकता. तसंच आपलं प्लेस्टोरलासुद्धा आपलं ॲप आहे अपमेट 247 हे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावर तुम्हाला संपूर्ण भरतीचा अभ्यासक्रम, मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स, प्री टेस्ट आणि दररोजच्या चालू घडामोडी तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही आत्ताच आपलं प्लेस्टोरला जाऊन अपमेट 247 हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. आता यामध्ये आजची जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे बघा, दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजीचं पत्र आहे. आयुक्त सेवा आयुक्तालय मुंबई यांना संबोधलेलं आहे अव सचिव यांनी. त्यामध्ये काय म्हणले बघा, की विषय आहे निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत संदर्भ दिलेले आहेत. म्हटले का बघा, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जे कार्यरत असलेले गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता 16/2/2025 पासून पुढे 9 महिन्याकरता म्हणजे 16/11/25 पर्यंत मुदत वाढवण्याअंतर्गत त्यांनी मान्यता दिली होती. याचा अर्थ काय की 2023ची भरती आहे त्याची वेटिंग लिस्ट ही साधारणतः 1 वर्षाची असते वेटिंग पिरियड. त्यानंतर साधारणतः त्यांनी पुढे 9 महिन्या वाढवला होता वेटिंग पिरियड, जो की 16 नोव्हेंबर 2025 रोजी संपला होता. 16 नोव्हेंबर 2025 अंतर्गतसुद्धा त्यांनी वेटिंग लिस्टचे बरेच पदे भरलेले आहेत. तुम्हाला त्या माहीत असतीलच 2023च्या भरतीमधील गट क आणि गट ड. आता संदर्भ क्रमांक 2 अन्वये त्यांनी काय सांगितले बघा, की पॉईंट नंबर 2 हा अतिशय महत्त्वाचा आहे बघा. त्यांनी सांगितले की ज्या विद्यार्थ्यांनी किंवा जे आत्ता कर्मचारी अधिकारी लागले असतील 2023च्या भरतीमधील, ज्यांनी जे काही अपात्र असतील किंवा ज्यांनी राजीनामा दिला असेल किंवा जे जॉईन झाले नसतील आणि ज्यांची पदे 16/11/2025 म्हणजे 16 नोव्हेंबर 2025पर्यंत रिक्त असतील, जे जॉईनिंग झालं नसेल, जे राजीनामा दिला असेल ज्यांनी किंवा जे अपात्र असतील त्या भरतीमधील आणि त्या ठिकाणी जर जागा रिक्त असतील 16 नोव्हेंबर 2025 अखेर, तर ती पदे तुम्ही 16/2/2026पर्यंत भरू शकता. म्हणजेच वेटिंग पिरियड जो आहे हा अजून वाढवलेला आहे 16 फेब्रुवारी 2026पर्यंत. म्हणजेच काय, तर तुम्हाला माहीत असेल की आता प्रत्येक सरळ सेवा एक्झाम जे आहे त्याचा वेटिंग पिरियड आता 2 वर्ष केलेला आहे, जो की ह्यांनी अगोदर 9 महिने वाढवला होता बघा या ठिकाणी आणि आता 3 महिने वाढवला आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी, म्हणजे टोटल 12 महिने वाढवला. याचा अर्थ अगोदरचं 1 वर्ष आणि आत्ताच 1 वर्ष, म्हणजेच टोटल 2 वर्ष वेटिंग पिरियड वाढवलेला आहे. इथून पुढे तुमच्या जे काय भरत्या होतील त्यांनासुद्धा वेटिंग पिरियड हा 2 वर्षाचा असणार आहे. म्हणजेच तुमची वेटिंग लिस्ट आहे ही 2 वर्ष चालणार आहे. तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. याचा अर्थ काय की तुम्हाला पुढील 2 ते 3 महिन्यात तुमची जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला असतील त्यांना कॉल, ईमेल येण्याची शक्यता आहे. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे. त्यांना पुढील जॉईनिंगसुद्धा भेटू शकतं. तरी आपला ईमेल रेग्युलर चेक करत राहावा. यामध्ये काय अपडेट असतील तर आपल्या चॅनलवर आपण नक्कीच देऊ. यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.